नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत वित्तीय MSME मध्ये वित्तीय व्यवस्थापनाची कार्ये कोणकोणती आहे. त्यामध्ये सर्वप्रथम येतं व्यवस्थापकीय कार्य. व्यवस्थापकीय कार्य म्हणजे आर्थिक व्यवहारांचा किंवा आर्थिक बाबतीत वित्तीय नियोजन, अंमलबजावणी व नियंत्रण यांच्या संदर्भातील व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कौशल्य. आणि त्यानंतर आहे प्रासंगिक वित्तीय कार्य. वित्तीय व्यवस्थापनाचे कार्य हे दोन विभागात विभागले आहे. एक व्यवस्थापकीय कार्य आणि दुसरं आहे प्रासंगिक वित्तीय कार्य. प्रासंगिक वित्तीय कार्य म्हणजे काय की जी अशी कार्य आहे की जी पार पाडताना प्रशासकीय कौशल्यांची गरज व आवश्यकता नसते, तर या कार्याचा संबंध दैनंदिन व प्रासंगिक स्वरूपाच्या अर्थव्यवहारांशी येतो. ही कामे म्हणजे दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवणे यासारखी लिपिक पातळीवरील असतात. सर्वप्रथम आपण बघूया वित्तीय व्यवस्थापनाचे व्यवस्थापकीय कार्य किंवा प्रशासकीय कार्य. त्यामध्ये कोणकोणते कार्य करायचे, तर सर्वप्रथम आहे आर्थिक किंवा वित्तीय अंदाज किंवा भाकिते करणे. तर वित्तीय व्यवस्थापनाचे हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कार्य आहे की व्यवसायाच्या सध्याच्या आणि भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन वित्तीय अंदाज किंवा भाकिते ठरवली जातात. व्यवसायाचे कार्य सुरू असताना हे कार्य संस्थेचे प्रवर्तक किंवा मुख्य वित्तीय अधिकारी किंवा अर्थ खात्याचा प्रमुख यांच्याकडून पार पाडले जाते. भविष्य काळात उपलब्ध निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी विक्री अंदाजपत्रक, उत्पादन अंदाजपत्रक त्या विभागाकडून तयार केले जाते. तसेच नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद यांच्या आधारे आकडेवारी मिळवण्याचे कार्य वित्तीय अधिकाऱ्यांकडून पार पाडले जाते. त्यानंतर आहे गुंतवणूक निर्णय धोरण किंवा मालमत्तेविषयक धोरण. तर व्यवसाय संस्थेच्या अर्थविषयक गरजा गृहीत धरून उपलब्ध निधी किंवा पैसा किती टक्के निधी स्थिर मालमत्तेच्या स्वरूपात गुंतवायचा आणि किती तरल मालमत्तेत गुंतवायचा, ज्याचे रूपांतर रोख पैशात केव्हाही गरजेच्या वेळी करता येईल याचा विचार प्रामुख्याने व्हावा लागतो. की व्यवसायामध्ये तुमच्याकडे पैसा किती आहे, तो स्थिर मालमत्तेमध्ये किती गुंतवायचा व तरल मालमत्तेमध्ये किती गुंतवायचा, हे वित्तीय अधिकारी व अर्थ खात्याचा जो काही प्रमुख असतो यांच्याकडून हे निर्णय पार पाडले जातात. भविष्य काळात जर उपलब्ध निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी विक्री अंदाजपत्रक, उत्पादन अंदाजपत्रक त्या विभागाकडून तयार करून घेतले जातात. नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद यांच्या आधारावर सुद्धा वित्तीय अधिकाऱ्याकडून हे कार्य पार पाडले जातात. त्यानंतर आहे लाभांश धोरणाचा निर्णय आणि निव्वळ नफ्याचे वाटप. तर व्यवसाय संस्थेमध्ये निव्वळ नफ्याचे वाटप कसे करावे ही एक मोठी समस्या असते. सर्व प्रकारचे कर दिल्यानंतर शिल्लक राहणारा निव्वळ नफा हा विविध पर्यायाद्वारे वाटला जातो व त्यामध्ये प्रमंडळाच्या भागधारकांना त्यांनी भागांच्या स्वरूपात प्रमंडळामध्ये कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात लाभांश देण्यासाठी तो निधी वापरला जातो. नंतर प्रमंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस किंवा बक्षीस देण्यासाठी आणि प्रमंडळासमोर असलेल्या इतर योजनांसाठी नफ्याचा काही भाग हा वापरला जातो. 3 आहे की व्यवसायाच्या वृद्धी करण्यासाठी किंवा विस्तार योजनेसाठी नफा हा राखून ठेवला जातो. एक की व्यवसायामध्ये जो काही निव्वळ नफा आहे, सर्व कर वगैरे दिल्यानंतर जो काही निव्वळ नफा उरतो तर तो एकतर कंपनीच्या भागधारकांमध्ये तो वाटप केला जातो, विशेष बोनस किंवा बक्षीस भाग म्हणून दिला जातो, किंवा भागधारकांच्या सहमतीने त्याचा व्यवसायाच्या पुनर्विकासासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे नफ्याचे वाटप कसे करावे याविषयी स्वतंत्र कायदे आहेत किंवा कामगारांबरोबर वेळोवेळी होणाऱ्या करारात नफ्याच्या बोनस वाटपाचं तरतूद असते. म्हणून नफ्याचे वाटप करण्यासाठी हे सर्वसाधारणपणे कोणतीही अडचण निर्माण होत नाही. त्यानंतर रोख पैसा आणि गरजा.
त्या वित्तीय व्यवस्थापकाची ही प्राथमिक जबाबदारी असते की त्याने योग्य वेळी आवश्यक तो अर्थपुरवठा संबंधित घटकांना केला पाहिजे. त्यासाठी व्यवसायात बाहेरून येणारी आर्थिक आवक, त्यालाच आपण कॅश इनफ्लो, ही किती आहे आणि व्यवसायातून बाहेर जाणारी आर्थिक जावक म्हणजे कॅश आउटफ्लो किती आहे याचा विचार करून या आर्थिक आवक जावकाचा प्रवाह हा अखंडित व सुरळीत राहील हे सतत पाहिले पाहिजे. आर्थिक आवकेचा संबंध विक्रीशी जोडलेला असतो, म्हणून वित्तीय व्यवस्थापकाला हे ठरवावे लागते की व्यवसायाच्या चालू गरजा व देणी भागविण्यासाठी किती प्रमाणात रोख पैशाची किंवा रोकड रकमेची तरतूद सतत ठेवली पाहिजे. अर्थात आर्थिक आवकेबद्दल निश्चित असा अंदाज कधीच करता येणार नाही, कारण विशिष्ट प्रमाणात विक्री नक्की होईलच असे वर्तवणे कठीण असते. म्हणून वित्तीय व्यवस्थापक नेहमी रोकड निधी किती ठेवावा लागेल याचा विचार करत असतो, कारण प्रमंडळासमोर येणारा असंख्य धोके टाळण्यासाठी ही रोकड निधीची खूप गरज असते. या पैशांचा किंवा रोकड निधीचा विनिमय यंत्राचे पैसे वेळेत देणे व इतर तातडींची देणी देणे यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे कर्ज उभारण्याचे धोरण निश्चित करणे. आता प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपल्या व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी बाहेरून कर्ज रूपाने अर्थपुरवठा उपलब्ध करावा लागतो, कारण संस्थेजवळ उपलब्ध असलेला पैसा पुरेसा पडत नाही. म्हणून व्यापारी बँका किंवा अर्थपुरवठा करणाऱ्या इतर संस्थांकडून आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळविले जाते किंवा नवीन कर्जरोख्यांची विक्री करून व नवीन भाग विक्रीस काढून अर्थपुरवठा हा उपलब्ध केला जातो. या ठिकाणी वित्तीय अधिकाऱ्याच्या किंवा व्यवस्थापकाचा निर्णय हा महत्त्वाचा मानला जातो, कारण बाहेरून कर्ज रूपाने किंवा किंवा अन्य मार्गाने अर्थपुरवठा संस्थेला उपलब्ध करणे शक्य असले तरी असा निधी व पैसा याची गरज खरोखरच व्यवसाय संस्थेला आहे का हे पाहणे सुद्धा गरजेचे असते. बाहेरून उपलब्ध केलेला अर्थपुरवठा कर्ज रूपाने उपलब्ध केलेला असल्याने त्याची परतफेड किती काळ करावी लागेल, त्यावरचे व्याज देणे संस्थेला आर्थिकदृष्ट्या परवडणे शक्य आहे का, याही गोष्टींचा विचार वित्तीय व्यवस्थापकाला करावा लागतो. व्यवसाय संस्थेला या गोष्टीबाबत कोणताही धोका संभवत नाही याची खात्री वित्तीय व्यवस्थापकाला असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे नवीन वित्त उभारणी. तर व्यवसाय संस्थेला आवश्यक असणारा पैसा बाहेरील संस्थांकडून व बँकाकडून उपलब्ध करताना या संस्थांची जे करार केले जातात त्याचाही विचार वित्तीय व्यवस्थापकाला हा करावा लागतो. व्यवसाय संस्थेच्या अर्थविषयक गरजा साधारणपणे अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या असतात. विशेषतः कर्ज रूपाने पैसा उपलब्ध झाल्यानंतर कर्जफेडीची विविध पर्याय शोधून ठेवणे सुद्धा फायद्याचे हिताचे ठरते. त्यानंतर आहे प्रासंगिक वित्तीय कार्य. आता यामध्ये आपल्याला रोख पैशाची आवक, त्याचा विनियोग, रोख शिल्लक याच्यावर लक्ष ठेवणे, विमापत्रे, कर्ज रोखे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवणे, आर्थिक अंगाचा किंवा अर्थपुरवठा उपलब्ध करताना तांत्रिक अंगाचा विचार करणे, रोख पैशाचे नियोजन व पतव्यवहारांचे व्यवस्थापन करणे हे प्रासंगिक वित्तीय कार्यांमध्ये याचा समावेश आहे. त्यानंतर आहे आपला पुढचा पॉइंट वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व. त्या वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व MSME मध्ये वित्तीय व्यवस्थापनाचं फार महत्त्व आहे. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे व्यवसायाची यशस्वी वाढ आणि वित्तीय प्रशासनावर अवलंबून असते. व्यवसायाची यशस्वी वाढ किंवा प्रवर्तन हे वित्तीय प्रशासनावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ज्यावेळी व्यवसाय संस्थांना स्थापनेनंतरच्या काळात अपयश आलेच तर त्याचे मूळ कारण म्हणजे असे पोषक वित्तीय धोरण नाही किंवा वित्तीय धोरणात काही दोष आहेत, त्रुटी आहेत. अशा वित्तीय धोरणानुसार आखलेल्या योजनेमुळे व्यवसाय संस्थेचा स्थिर आणि अस्थिर किंवा चालू भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक तो पैसा उपलब्ध करून देण्यात वित्तीय धोरणाला अपयश आले आहे.
व्यवसाय संस्थेची आर्थिक देणी यशस्वीरित्या देता आली नाहीत म्हणजे वित्तीय धोरण व्यवस्थितपणे आखलेले नसेल तर व्यवसायात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. व्यवसाय संस्थेची लाभप्रदता किंवा वित्तीय धोरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्तीय धोरणाकडे अधिक काळजीने आणि गंभीरपूर्वक पाहिले पाहिजे की वित्तीय व्यवसायाची यशस्वी वाढ ही वित्तीय प्रशासनावर अवलंबून आहे. कोणताही व्यवसायाबाबतचा जो काही निर्णय आहे तो विचार विनिमय करून घेतला पाहिजे, जेणेकरून त्याचे परिणाम व्यवसायाला भोगावे लागणार नाही याची काळजी सुद्धा वित्तीय प्रशासनाने घेतली पाहिजे. त्यानंतर व्यवसाय संस्थेचा कारभार सुरळीत चालणे गरजेचे असते. हे सुद्धा फार महत्वाचं आहे वित्तीय व्यवस्थापकाचं महत्व की व्यवसाय संस्थेचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी आदर्श किंवा चांगल्या वित्तीय धोरणांची आवश्यकता असते. व्यवसाय संस्थेच्या प्रत्येक घटकाला पैसा लागतोच. उदाहरणार्थ प्रवर्तन, नोंदणी करताना, विकास कामे, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, प्रशासनासाठी ही सर्व कामे आर्थिक पाठबळावर अवलंबून असतात. शिवाय व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजातही पैसा लागतोच. आदर्श वित्तीय धोरणात या सर्व बाबींचा सूक्ष्म अभ्यास करून सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा व आर्थिक समस्या गृहीत धरून आर्थिक निर्णय घेतले जातात आणि प्रत्येक घटकासाठी किती अर्थदान करावे याचा ताळेबंद मांडला जातो. तर आर्थिक प्रशासन व्यवसायाच्या सर्व कागद पद्धतींमध्ये समन्वय साधते. व्यवसायांमध्ये बाजारपेठा, विपणन व्यवस्था, उत्पादन कार्य यांवर अधिक लक्ष दिले जाते. तसेच अर्थ विभागाला कच्चा माल खरेदी उत्पादन विभागाचे काम सुरळीतपणे चालू शकते. अर्थात अर्थ खाते जर अर्थपुरवठा करण्यासाठी कमी पडले किंवा अकार्यक्षम ठरले तर उत्पादन आणि विक्री ही दोन्ही केंद्रे निकामी होतात. त्याचबरोबर मिळणारं उत्पन्नही घटतं. म्हणजेच गुंतवणूक व गुंतवणूक परवाना या दोन्ही बाबींवर विलक्षण परिणाम होतो. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये आर्थिक प्रशासन कार्याला फार महत्त्व प्राप्त आहे. त्यानंतर निर्णय घेण्याचे कार्य. सर्वसाधारणपणे सर्वच व्यवसाय संस्थेमध्ये घेतले जाणारे सर्व निर्णय हे लाभप्रदतेचे लक्ष्य समोर ठेवूनच घेतले जातात. अर्थात असे निर्णय राबविण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध असतात, परंतु व्यवसाय संस्थेला मात्र जो पर्याय लाभप्रद किंवा लाभदायक असेल तोच स्वीकारावा लागतो. आर्थिक प्रशासन विद्यमान घटनांचे आणि आकड्यांचे योग्य विश्लेषण करून आणि विविध आर्थिक साधने वापरून उदाहरणार्थ आर्थिक दस्तऐवज, अंदाजपत्रक, खर्च नफा विश्लेषण इत्यादी उपलब्ध आकडेवारींपासून लाभप्रदतेचे मूल्यमापन करत असते. असे मूल्यमापन केले तरच एखाद्या योजनातील धोक्याचे किंवा जबाबदारीची तीव्रता कमी होऊ लागते. किंवा त्यानंतर आहे व्यावसायिक यश किंवा संकल्पित व्यावसायिक यश. आता विद्यार्थी मित्रांनो, भारतात सुद्धा आता एक विचार मान्य झालेला आहे की अर्थ खात्याचे अधिकारी किंवा व्यवस्थापन याची भूमिका संपूर्ण व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानलेली असते. कारण उच्चस्तरीय व्यवस्थापन जे प्रश्न किंवा आर्थिक समस्या सोडविण्याचे आणि त्यावर उपाययोजना करण्याचे काम करावे लागते, त्या कामात अर्थव्यवस्थापक किंवा अर्थ खात्याचे अधिकारी त्या क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून सल्ला देत असतात. त्यांच्यामुळे व्यवसाय संस्थेची विद्यमान आर्थिक परिस्थिती आकडेवारीच्या आधारावर कळू शकते. नेमून दिलेल्या किंवा अगोदर ठरविलेल्या वेळेत संस्थेची आर्थिक प्रगती किंवा किती झाली आहे, कशी झाली आहे हे समजते. या प्रगतीवरून संस्थेच्या उत्कर्षाचा अंदाज बांधता येतो आणि त्यानुसार आर्थिक धोरण ठरविता येते. उच्च व्यवस्थापन स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य निर्णय घेता यावा यासाठी अर्थव्यवस्थापक त्यांना मदत करत असतात. तर एकंदरीत व्यवसायासाठी वित्तीय व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं व्यवसायाचं यश त्याच्यावर अवलंबून असतं. यासाठी विविध कार्य वित्तीय व्यवस्थापनाला करावा लागतात. व्यवसायाचा जो काही प्रगतीचा आलेख उंचावर नेण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन हा फार महत्त्वाचा घटक हा मानला जातो.